आज सकाळी उठून पटकन लवकर स्वयंपाक केला आणि सकाळी उठून आईला पहिले अन्न दिलं. आई म्हणे तिखट मीठ टाकून दे. ठीक आहे, मग दिलं आईला आणि मग जेवण वगैरे बनवून दिलं. आणि ही आहे माझी बहीण आणि हिची कामं अशी, एक कपडे घडी नाही करत बरोबर, आता मलाच करायला लागत. मग मी उठली पटकन, पूर्ण कपडे वगैरे काढली, घडी वगैरे केली. आईच्या साड्या होते खूप साऱ्या, ते पण घडी केली. मग एक 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 करून ठेवून दिली पूर्ण. आणि आज फायनल गाईस हे खुर्ची खाली झाली नाही तर नुसतं भरून राहते. मग हे आहे माझं नीट काम. आणि तेवढ्यात आले दादा आणि त्यांनी माझ्याबद्दल असे बोलत होते, तू लग्न कर, मी फाटकेन दिशा मारून जातो. दादा असे म्हणाले की मी मरून जातो म्हणून मी लग्नच नाही करत. मला लाज वाटली. घरासमोर गायनं प्रसाद दिली आम्हाला. आणि मग का शॉपला खूप झालं तर लेट. मग दादाचा फोन आला होता की वर्षा लवकर ये शॉपमध्ये. तर मी लवकर गेली शॉपमध्ये. तर मग तिथं बघतो तर काय, शॉपमध्ये तर लाईनच नाही. मग थोड्या वेळात लाईन येऊन गेली आणि मग मी मच्छीला दाणे वगैरे द्यायला लागली. दाणे घेऊन दिला तर मग शॉपमध्ये एक नाही का कस्टमरनं मोबाईल आणला, इतकं छोटूसा, इतका बड्या होता. तिथं फोनपे वगैरे सगळं चालते असे. मी इथं मोबाईल दिला, त्यांची व्हिडिओ बनवली आणि मग मी व्हॉट्सअपवर चॅट करायला लागली. मग आम्ही वॉशरूमला गेलो. मग का भूक लागली माझी, मग पुन्हा जेवण करायला गेली. आणि ही एक माझी बहीण, ते एकदमच बयाड होती. तिचा पेपर होता सकाळी आणि दुपारी गेली पेपर झाले आणि अशी हसत होती. मग मी गेली शॉपमध्ये पटकन. अंजली मॅडमला खूप थंडी लागत होती. मग मी गेली, मस्त हसा येत होते ब्लॉगवर म्हणली. मग संध्याकाळ झाली, मला पुन्हा शिरा खायचा होता. मग शिरा वगैरे खाल्ला आणि इतके वर्षाची महिन्याची कमाई मी एवढे लाख नुकसान केली या शिट. आणि मग मी झोपून गेले. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.